संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जेव्हा दिंड्या चालतात तेव्हा ते काटेकोरपणे नियमांचं पालन सुद्धा करतात। सकाळचा विसावा असेल, दुपारचा विसावा असेल आणि मग रात्रीचा मुक्काम, अशा क्रमानं दिंडी मार्गक्रमण करत असते। अंबेजोगाई इथून आलेली माऊलींच्या रथामागची 37व्या क्रमांकाची दिंडी म्हणजे मुकुंदराज स्वामी महाराज यांची दिंडी। या दिंडीतील वारकऱ्यांसोबत सकाळच्या विसाव्यावेळी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता वारी मार्गावरती आहे आणि वारी मार्गावरती सुद्धा दिंड्यांचे अनेक टप्पे असतात। त्यातला पहिला टप्पा असतो सकाळची विश्रांती, त्यानंतरचा दुसरा टप्पा असतो दुपारची विश्रांती आणि मग संध्याकाळचा मुक्काम। अशा पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं ही वारी सुरू असते, दिंड्या मार्गक्रमण करत असतात। आता माझ्यासोबत जी दिंडी आहे ही अंबेजोगाईतून आलेली दिंडी आहे आणि ही मानाची दिंडी आहे। माऊलींच्या पालखीच्या पुढे आणि माऊलींच्या पालखीच्या मागे अशा पद्धतीनं या मानाच्या दिंड्या असतात। ही जी दिंडी आहे ही माऊलींच्या रथाच्या मागे असते, 37 क्रमांकाची दिंडी आहे। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि किती वर्षांपासून तुमची ही दिंडी सुरू आहे? मी हरिभक्तपरायण मंगेश महाराज डाबी परळी। ही दिंडी मूळची डाबीवरून येते आणि अंबाजोगाईची मुकुंदराज स्वामींची प्रसादिक दिंडी आहे। म्हणजे माऊली ज्ञानोबरायांच्या मुख्य मानाची दिंडी आणि त्या दिंडीपैकी एक सगळ्यात जुनी दिंडी 37 नंबर वैकुंठवासी हरिभक्तपरायण भुजंग महाराज कसपटे यांनी अनेक वर्ष चालवली आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर त्यांचेच पुतणे असणारे मधुकर महाराज कसपटे, विष्णू महाराज कसपटे ते ह्या दिंडीचे मालक आहेत, ते चालवतात। आणि सर्व पंचकृषीतून परळी वैद्यनाथ अंबाजोगाई असेल संबंध बीड जिल्ह्यातून या दिंडीमध्ये जवळपास 700 ते 800 लोक परंपरेनुसार चालतात, महिनाभर चालतात आणि कुठलीही अडचण या दिंडीला येत नाही। कारण मान असल्यामुळे रोज माऊलीचं दर्शनही होतं, सकाळ संध्याकाळ माऊलीचं दर्शन होतं, त्यामुळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे भक्त न्हावून निघतात। आणि साधारणतः हा जो प्रवास आहे, कारण तुम्ही मराठवाड्यातनं आलात आणि जसं आपण आता म्हणत होतो की मराठवाड्यातनं खूप मोठा प्रतिसाद मिळतो। हो, मराठवाड्यामधून फार प्रतिसाद आहे। मराठवाडा हा या पायी दिंडी सोहळ्याचा एक विशेष आकर्षण आहे। मराठवाडा आला की वारी भरती, असं जुने लोक म्हणायचे। मराठवाड्याची पेरणी झाली की वारी एकदम गच्च भरते, जशी आता भरली आहे। जवळपास 10 लाखाच्या वर लोक आरामशीर असतील आता या संपूर्ण दिंडीमध्ये। हो, 10 लाखाच्या वर लोक असतील आणि त्यातली 70% मराठवाड्यातली आहे। 70% मराठवाड्यातली। पाऊले चालती पंढरीची वाट या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे जर म्हणलं की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देवाला वारकरी सुख दुःख सांगतो, या भावनेनं तो निघत असतो। या वर्षीची पावसाची आणि एकूण पेरण्यांची स्थिती कशी आहे आणि काय काय त्या ठिकाणी घेतले जातात पिकं? सध्या पावसाची गरज आहे, पेरणी करून शेतकरी आलेला आहे, वारकरी आलेला आहे। पांडुरंगाकडे एक साकडं आहे वारकऱ्याचं की वेळेवर पाऊस पडावा। आता जरी आला तरी थोडा त्रास सहन करतील वारकरी, पण अजून खुश राहतील। नक्कीच, खूप छान पद्धतीनं वारी चालू आहे आणि आमच्या या प्रायोजकांकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट, ग्रीन गोल्ड सीड्स हे आमचे प्रायोजक आहेत आणि हे तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचं गिफ्ट आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। तुमची सुद्धा मनापासून धन्यवाद। नक्कीच, आणि तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो हीच भगवंताच्या चरणी देखील प्रार्थना। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेहून।